नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल मस्त रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहोत पावभाजी। त्यासाठी साहित्य लागणार आहे फरसबी, फ्लॉवर, बटाटा, शिमला मिरची आणि हिरवे वाटाणे। आपण या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्यांना उकळवून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घातलं आणि ज्यांच्या घरी तिखट अधिक चालत असेल तर त्यांनी मिरची घालावी। भाज्या शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। पावभाजी मसाल्यासाठी आपण वापरणार आहोत 2 कांदे, कोथिंबीर, 2 टोमॅटो, थोडं अद्रक लसूण, पावभाजी मसाला आणि लाल तिखट। इथे आपल्या भाज्या छानपैकी उकळत आहेत। ह्या भाज्या ज्या आहेत त्या छानपैकी शिजलेल्या आहेत। आता गॅस बंद करून थोडा वेळ ह्या भाज्या ज्या आहेत त्या थंड होऊन देऊया। शिजलेल्या आहेत। ह्या आपण एका पातेल्यामध्ये बटर घालूया। बटर तेलात घालायचं यासाठी की बटर जळणार नाही। मेल्ट होऊन देऊया। मेल्ट होईल। आता यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो आपण घालून परतून घेऊ। हा मसाला परतेपर्यंत आपण ह्या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत ज्या आपण थंड करून घेतलेल्या आहेत त्या आपण मिक्सरमध्ये लावून घेऊ। आणि त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते आपण फेकून द्यायचं नाहीये, ते आपण पावभाजीमध्ये वापरणार आहोत। तर चला मग आता आपण हे वाटून घेऊया। हे आपलं भाज्यांचं वाटण जे आहे ते वाटून झालेलं आहे। तोपर्यंत आपण इथे मसाला परतून घेऊ। हां, आता हे जो पावभाजी मसाला आहे आणि हे जे लाल तिखट आहे ते आपण कढईमध्ये घालून घेऊ आणि हे चांगलं परतलं मग हे जे भाज्यांचं वाटण आहे ते त्यामध्ये घालून घेऊ। हे जे भाज्यांचं उरलेलं पाणी आहे त्याने आपण मिक्सरचं भांडं जे आहे ते धुवून घेऊ आणि यामध्ये घालू। तर तयार आहे आपली झटपट पावभाजी। पाव जे आहे ते आपण परतून घेऊ।